नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या घरी कार्यक्रम आहे. कार्यक्रम काय असा आहे की राजश्रीची गुड न्यूज आहे. गुड न्यूज असल्यामुळे राजश्रीचा वटी भरण्याचा कार्यक्रम आहे. वटी भरण्याचा कार्यक्रम असल्यामुळे पुरणपोळी आणि भात आणि आमटी भजी कुरडई पापडी सगळी करणार आहे. आणि गावातले थोडेफार लेडीज मंडळी पण येणार आहेत. त्याच्यामुळं अच्छा, घरात छोटासा कार्यक्रम आहे पण एकदम मस्त आहे. शेवटपर्यंत राहा व्हिडिओच्या बनवून आणि शेवटपर्यंत राहा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटते ते पण सांगा. चला आता खूप कॉमेडी होणार आहे, शेवटपर्यंत थांबा व्हिडिओच्या. हो, हे बघा, ही आहे भीमा नदी आणि या ठिकाणी निवद दाखवावा लागतो. तर मम्मी पप्पा मी राजश्री असे 4 जण आम्ही आलेलो आहे निवद दाखवायला. खाली बघा कसं आहे सगळं गचपण. आणि भीमा नदीवरती गार्डन तयार झालेलं आहे. मस्तपैकी हिरवळ आलेली दिसते का गार्डन म्हणजे जलपर्णीने आखी नदी हे झाली बघा. पूल पण सगळे पाणी वगैरे दूषित झालेले आहे. हे बघा राजश्रीचं काय चाललंय पाणी आहे काय? पानं आहेत लई नदीला, पाणी कमी पानं लई. हे बघा मम्मी पप्पाचं संभाषण चाललेलं आहे. हे बघा इथं दाखवावं लागतं निवद वगैरे असं. आणि पप्पा झालेत पाणी आणायला इकडं. आता पाणी शोधावं लागेल कारण सगळं हिरवं आहे. त्याच्यामुळे आता पाणी बघायला लागेल कुठं पाणी भेटत आहे. तर बघा ही कशी नदी आहे का, ह्याच्यात कसं पाणी काढायचं आहे का पाणी. कशी घाण झाली फार सगळी बघा. वरची सगळी जलपर्णी आणि मग त्याच्या खाली जलपर्णी साईडला सारली का मग पाणी असं. आणि समोरच हा आपला खेड तालुका दिसतोय का. चला आता निवदाची तयारी चाललेली आहे. हे काय वाट आहे प्यायला, देवाने आपल्यासाठीच ठेवलाय तो. पाणी नाही पाणी नाही नदीला, पाणी नाही. उन्हाळा चालू येता कसं नदीला पाणी असेल है ना. मांडी घालून बसायचं असतं का. हा ना, आता थकली तू. काय काय आणले सांग पाटपाटा चल. मला वटी नारळ निवद हे बघा. वटी नारळ तेल पाणी कापूस उदबत्ती. सो आता निवद दाखवणार आहे राजश्री. आणि हे बघा आता निवद दाखवायचे आहे आणि त्याची तयारी चाललेली आहे. तर ह्याला आपण शेंदूर वगैरे लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर उदबत्ती आणि दिवा लावलेला आहे या ठिकाणी. आता निवद दाखवायचे मग म्हणजे झालं. हो, माझ्या डोक्यात नाही फोडायचा, तिकडे फोडायचा नारळ. फोडा, माझ्या डोक्यात फोडाय आले काय डोक्यात. फुटला एक उभा फुटला का. अरे वा वा वा, देव पावला. उभा फुटला नारळ बघा. उभा नारळ फुटलेलं चांगलं असतं. हे बघा ह्या ठिकाणी एक मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन बघू. हा, हे कशाचं मंदिर आहे. पद्मावतीचं मंदिर. चला इथे एक निवद ठेवायला लागतो. तर निवद दाखवून आम्ही आलेलो आहे फायनली. आता हे बघा राजश्री हात धुते, मम्मी भांडी आणलेली धुते आणि ही चिल्लर पार्टी सगळी
दिसते का? हा तिकडे दाद्या आहे, ही मावडी, ही गुड्डी, आणि इकडं पोळ्यांचं काम चालू आहे. हे बघा दिसतंय का? पोळी रे पोळी, पुरणाची पोळी, तर पोळी चालू आहे. व्हायरल दगडी मारी जाय. हे बघा कशी कॉमेडी चाललेली आहे इथे. आणि आखी आणि वहिनी ह्या दोघी जणी पोळ्या करतायत आपल्या मस्तपैकी चुलीवरती. आणि गावाकडे चुलीवरती स्वयंपाक अजून पण चालतो. हे बघा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटत असेल. अगं मागाशी लाईव्ह चालू होतं, आता ब्लॉग बनवतोय मी. हा, लाईव्ह मध्ये ऑडियन्स आपले सगळे समोर असतात, आपल्याला पाहतात, आणि हे नंतर न बघतात व्हिडिओ शूट झाल्यानंतर न. असं असतं ते. बघा कशी पोळी फुगती आता. बघा हे बघा कशी पोळी फुगती. ही माझी बहीण आहे, अक्का मीन्स उज्ज्वला. टोपण नाव अक्का आणि ओरिजिनल नाव उज्ज्वला असं तिचं नाव आहे. आणि ह्या आमच्या वहिनी आहेत. आणि हे बघा कशी छान पोळी फुगत आहे आता. दिसतंय का? चुलीवरती स्वयंपाक चालू आहे. संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि गावाकडचं वातावरण तुम्हाला कसं काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि हे बघा पोळ्या भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत. आणि हे बघा गावाकडचं वातावरण किती मस्त आहे. दिसतंय का? हा समोर डोंगर आहे आपल्या गावाच्या, म्हणजे घराच्या पाठीमागे आपले डोंगर आहे. आणि सूर्य आता मावळतीच्या दिशेने चाललेला आहे खाली. आणि छान वातावरण झालेलं आहे एकदम मस्त. ही आमची गुड्डूबाई बघा डोळ्याला दुखापत करून घेतलेली आहे, त्यामुळे बघत नाही. बघा लाजळूचं झाड आहे आमचं हे. आणि ही सीमा आहे, सीमा. आता पोळ्या बनवून झाल्या का त्याच्यानंतर ना आपण भात आणि वरण पण करणार आहे. वरण भात करणार आहे का? सॉरी, हा आमटी भात करणार आहे. बघा आता मला काय माहिती तुम्ही स्वयंपाक करता, त्याच्यामुळे मी तो म्हणजे तुम्हाला माहित असणार, मी कसं काय सांगणार काय बनवणार आहे. मग बघा वहिनी किती नाजूक असतात आमच्या. बघा चला, ह्या राजेश्री बाई म्हणजेच आमच्या धर्मपत्नी. मग पती धर्म. मग जवळ दाखवल्या हाडं काढा दिसतात. बघा तब्येत किती याची बघा. हे बघा दिसू द्या. तब्येत खूप झालेली आहे. आणि अगे खूप झाली म्हणजे ते ऑडियन्स समजून घेते. खूप म्हणजे कमी असं असतं ते. मग हे बघा छकुल्या इथं बसलेला आहे. आणि मावडी हे बघा, इडी मावडी ही. आणि हा येडा दाद्या हे बघा दिसला का? आणि गुड्डी मागाशी तुम्हाला मी दाखवलीच. बघा म्हणजे ढोळे जेवणाची तयारी. मंडपवाले घरचेच आहेत. हे बघा कोण आलंय. कोण आहे? नानीच म्हणणार मी. बघा राजेश्रीची मम्मी आणि नानी आली. आणि ही मम्मी. मित्रांनो भेटूया पुढच्या पार्टमध्ये. पुढच्या पार्टला